मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के पालघर में एक 19 साल की लड़की के साथ 6 लोगों ने सामूहिक बलात्कार किया है, ऐसा आरोप लग रहा है, जिसमें 3 आरोपियों को पुलिस ने हिरासत में लिया है, जबकि 3 आरोपियों की तलाश जारी है। पालघर में हुए इस घटना ने महिलाओं की सुरक्षा पर एक बार फिर सवाल खड़े कर दिए हैं। जानकारी के अनुसार एक लड़की अपने दोस्त के साथ घूमने गई थी, तभी वहां पर 2 बाइक पर सवार 6 युवक आए और लड़की को डरा धमकाकर लड़की को एक सुनसान जगह पर ले जाकर उसके साथ बलात्कार की घटना को अंजाम दिया। शिकायत मिलने के बाद शिकायत के आधार पर तलासरी पुलिस ने 6 आरोपियों के खिलाफ केस दर्ज किया और 3 आरोपियों को हिरासत में लिया है, जबकि 3 आरोपियों की तलाश जारी है। तलासरी पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर अजय गार्ड ने क्या जानकारी दी है, आपको सुनाते हैं। नमस्कार. माझे नाव अजय गोरड, पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन. तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक एक घटना घडलेली आहे की त्याच्यामध्ये एक 19 वर्षीय मुलगी आहे. ती आपल्या मित्रासोबत उमरगाव गुजरात येथे फिरायला गेली होती आणि ती परत येत असताना आमगाव या ठिकाणी तिची गाडी स्लिप झाल्यानंतर एक 3 इसम आले एका दुचाकीवर आणि तिला तिच्या मित्राला शिवीगाळी दमदाटी करून त्याला हाकलून लावलं आणि नंतर त्या 3 इसमांनी परत त्याच्या 3 इसमांना बोलवून तिला गाडीवर जबरदस्तीने घेऊन एका बंगल्याच्या कट्ट्यावर आचाड हद्दीमध्ये एक सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 233 2026 भादवी 71 BNS 71 व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 1 आरोपीला अटक केलेली आहे. 3 आरोपी ताब्यात आहेत. तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यांची चौकशी चालू आहे. पीडिताची आरोग्य तपासणी झालेली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि तिची तब्येत स्थिर आहे, ती स्टेबल आहे, चांगली आहे. पुढील तपास सखोल चालू आहे.